नमस्कार. आता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. अमरनाथ यात्रा केल्याने जीवन सफल होते. चुकीचे विधान करणारे भाजपाचे रमेश सरग यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, भारत आदिवासी पार्टीची मागणी. वाळू उपशामुळे नदी नाल्यांसह ग्रामस्थांचं अस्तित्व धोक्यात. ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा चौक मंडळ अमरनाथ भगवानच्या दर्शनासाठी रवाना. धुळ्यातील कुमारनगर भागातील सेंट्रल बँकेत ग्राहकांची होते मोठी गैरसोय. वसई विरार महानगरपालिकेचे दिमाखात उद्घाटन. गुटख्याच्या तस्करीवर धुळे एलसीबीची धडक कारवाई. प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज. लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शिवसैनिक उतरले मैदानात, मनोज मोरेंची पत्रकार परिषदेतून माहिती. विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्किट ब्रेकर वापरा, महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन. आता बघूया बातमीपत्र विस्ताराने. धुळे जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात धार्मिक प्रवणी निर्माण करण्यात अग्रेसर असलेल्या शहादा येथील श्री सोमनाथ टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून भक्तगणांमध्ये धार्मिकतेची गोडी निर्माण केली जात आहे. विशेष बाब म्हणजे धार्मिक स्थळांना देखील भेटीगाठी घडून आणतोय. शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्तपरायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चारधाम तीर्थासह आदी तीर्थांवर धार्मिक यात्रा काढली जाते. यात्रेत सहभागी भाविकांना तेथील देवदर्शनासह येथील इतिहास व देवदेवतांविषयी प्रबोधन केले जाते. यात्रेत धुळे शहरासह मोठ्या शहरांमधील भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावर्षी देखील अमरनाथ तीर्थयात्रा काढण्यात आली. दिनांक 3 जुलै 2024 रोजी सदर तीर्थयात्रेला प्रारंभ झाला. दिनांक 3 जुलै ते 12 जुलैपर्यंत निघालेल्या या अमरनाथ यात्रेत भाविकांनी देवदर्शनासह येथील इतिहासकालीन माहितींचा व येथील पर्यटन स्थळाची माहिती जाणून घेतली. हिंदू मान्यतेनुसार अमरनाथ यात्रा ही सर्वात कठीण यात्रा मानली जाते. असे म्हणतात की ज्याने अमरनाथची यात्रा केली त्याचे जीवन सफल झाले. जम्मू काश्मीरमध्ये स्थित अमरनाथ गुहा ही जगभरातील भगवान शिवाच्या प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. धार्मिक पौराणिक कथेनुसार गुहेत उपस्थित असलेल्या 2 कबुतरांची कथा देखील भगवान शिव आणि पार्वती यांच्याशी संबंधित आहे. तसेच अमरनाथ यात्रेत सहभागी भाविकांनी काश्मीर श्रीनगर येथे असलेल्या भगवान शंकराच्या मंदिरासही भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी धुळ्यातील भावसार दाम्पत्य यांनी देखील भगवान शंकराचे मनोभावे दर्शन घेतले. हे सर्व राष्ट्रापासून सर्वात असलेल्या शंकरांवर सर्व भाविक यात्रा सर्व आणि कथेच्या दिवशी श्रीनगर येथे आपण आलेला रिपोर्टमध्ये केला. चौक साहित्य शंकराचे आपले आपण हिंदू संस्कृतीचे प्रसार आणि भारतात सर्वात असलेले शंकराचार्यांचा तिथून सर्व हिंदू
आदिवासी समाजाबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य करणारे बीजेपीचे कार्यकर्ते रमेश सरग यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा अशी मागणी आज भारत आदिवासी पार्टीतर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आली। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनेही करण्यात आली। जय जोहार, जय आदिवासी। दिनांक 1 जुलै 2024 रोजी यूट्यूबवर प्रसिद्ध झालेल्या D24 तास स्पीड न्यूज चॅनलवरती बीजेपीचे कार्यकर्ते आदरणीय रमेश सरग यांनी आदिवासी समाजाबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य केले होते। ते वक्तव्य असे की साक्री तालुक्यातील आदिवासी समाजात 24 तास झाडे तोडतो आणि साक्री तालुक्यातील आदिवासी समाजा पैशांसाठी खोटे गुन्हे दाखल करतो। तरी या ठिकाणी आम्हा सर्व आदिवासी भाऊबंधांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून आदिवासींबद्दल चुकीचे आणि अपमानास्पद वक्तव्य करणारे बीजेपीचे कार्यकर्ता रमेश सरग यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे याची मागणी आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे केलेली आहे। त्याच अनुषंगाने साक्री तालुका जो की धुळे जिल्ह्यातील 5th शेड्यूल जिल्हा 5व्या अनुसूचीमधील धुळे जिल्हा याच्यातला हा साक्री तालुका ज्याची मोर दॅन 50% पॉप्युलेशन ही ट्रायबल आहे। साक्री तालुक्यात आरक्षित ST आरक्षित आमदार निवडला जातो, परंतु साक्री तालुक्यातील काही ठराविकच भाग आदिवासी उपयोजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे। तरी आज आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल यांना निवेदन सादर केले आहे की साक्री तालुक्यातील हा संपूर्ण जो तालुका आहे तो केंद्र सरकारच्या गाईडलाईन्स प्रमाणे आदिवासी उपयोजनेमध्ये घ्यायलाच पाहिजे। तरी मित्रांनो, आज या ठिकाणी भारत आदिवासी पार्टी मार्फत आज आम्ही हे निवेदन दिलं आहे आणि आदिवासी समाजाच्या त्याचबरोबर SC ST मायनॉरिटी OBC या संपूर्ण वंचित समाजाच्या न्याय आणि हक्काची लढाई लढण्यासाठी भारत आदिवासी पार्टी कटिबद्ध आहे। जय जोहार, जय आदिवासी। सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून वाळू व्यवसायाकडे पाहिले जातं, त्यामुळे वाळू तस्कर मिळेल त्या भागातून वाळूची तस्करी करून रगड पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात। मात्र याच वाळू तस्करीमुळे नदीपात्रांसह ग्रामस्थांचं अस्तित्व धोक्यात आलंय। यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा अशी मागणी धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। सध्या धुळे तालुक्यातील न्याहळोद गावासह तालुक्यातील गोताणे, कुसुंबा आदी परिसरातील गावांमध्ये देखील वाळूची वाहतूक होत असल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जात आहे। धुळे तालुक्यातील न्याहळोद गावातील पांजरा नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा होत असल्याने न्याहळोद गावासह परिसरातील गावांचं अस्तित्व धोक्यात आलंय। या संदर्भात वाळू तस्करांना ग्रामस्थांकडून विचारपूस करण्यावेळी ते उडवाउडवीची उत्तरे देतात। उलट पक्षी वाळू तस्करांकडून ग्रामस्थांवर दबावही टाकला जातो। या संदर्भाच्या तक्रारी ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षापासून केल्या जात आहे, मात्र या तक्रारींची अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नाही। या संदर्भाची कारवाई आता न केल्यास भविष्यात न्याहळोद गावासह परिसरातील गावांना भीषण पाणीटंचाई सामोरे जावे लागणार आहे। म्हणून जिल्हा प्रशासन साहेबांनी त्वरित कठोर पावले उचलून अशा वाळू तस्करांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी न्याहळोद ग्रामस्थांकडून केली जात आहे। तसेच अशीच कारवाई धुळे तालुक्यातील गोताणे, कुसुंबा, आनंदखेडा आदी गावांमध्येही करण्यात यावी अशीही मागणी या गावातील ग्रामस्थांकडून प्रशासनास केली जात आहे। रहिवासी असून माझं नाव जिरे चंद्रशेखर आहे। आमच्या गावात पांजरा नदीचं जे नदीमध्ये जी रेतीची तस्करी चालू आहे, सुमारे रात्री 10 वाजेनंतर ट्रॅक्टर चालू होतात आणि रेती भरून बाहेर विक्रीसाठी जाते धुळ्यामध्ये। तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे निवेदन द्यायला आलो होतो। 2 मिनिटं। ग्रामपंचायतचे सरपंच आकाश वाघ, न्याहळोद गाव सरपंच प्रतिनिधी म्हणून मी काम बघतो। न्याहळोद गावाच्या नदीपात्रामधनं अवैध रेती उपसा हा मोठ्या प्रमाणात चालू आहे। आम्ही बऱ्याचदा तहसीलदारांकडे किंवा प्रांताकडे बऱ्याचदा आम्ही कंप्लेंट केली, त्यांनी पण टीम पाठवली, परंतु ते लोक एवढे मजूर झाले आहेत की ते त्या लोकांवर डायरेक्ट जीव घेणं हल्ला करतात आणि म्हणून अधिकार म्हणजे शासनाला माणसं भेटून जातील,
परंतु कुटुंबाला माणूस मिळणार नाही या संकल्पनेतून अधिकारी लोकसुद्धा त्यांना घाबरायला लागले आहेत. म्हणून त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन की आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण पोलीस बंदोबस्तासह तुम्ही त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून हा रीती उत्सव बंद व्हायला पाहिजे यासाठी आम्ही विनंती करायला आलो होतो. कारण एकदा असंच आम्ही नदीपात्रामध्ये रेती बंद करायला गेले असता आमच्यावर डायरेक्ट चाकूने हल्ले झाले. तरी त्या लोकांकडे आम्ही पोलीस स्टेशनला जेव्हा कंप्लेंट केली तर पोलीस स्टेशनसुद्धा कंप्लेंट घ्यायला त्यांच्या विरोधात तयार होत नाही. कारण ते सांगतात आमचे वरून तर खालीपर्यंत पोलिसांना पूर्ण हप्ते जातात, म्हणून पोलीस आमचं काही करू शकत नाही. या अनुषंगाने त्यांची मजुरी दिवसेंदिवस वाढत चालली. आज पाण्याचा प्रश्न एवढा बिकट आहे, काही भागात पाणी पडत नाही. 10 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी न्याळोदमध्ये आहेत, परंतु ते लोकसुद्धा त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. आज नदीपात्रामध्ये जर रेती राहिली नसती तर 10 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी या न्याळोदमध्ये राहिल्या नसत्या. परंतु आज या 10 गावांच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी आज जर रेती उपसली गेली तर उद्याला या भविष्यामध्ये यांचा पाण्याचा प्रश्न हा बिकट होणार आहे. कुठलेही पुढारी किंवा कुठलेही शासन यांना कुठूनही रेल्वेने पाणी आणून पाजणार नाही. कारण ज्या ठिकाणी रेल्वे पटरी होती म्हणून तिथं पाणी पाजता आलं, परंतु इथं कुठं रेल्वे किंवा विमान येणार नाही, यांना पाणी पाजणार नाही. 10 लोकांच्या उदरनिर्वाहासाठी 40,000 लोकांचा हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना एवढीच विनंती होती आमची की तुम्ही काही करा, जातीने लक्ष घाला आणि यांची मजुरी बंद करा. आम्हाला काही करून पोलीस बंदोबस्तासह ही रीती न्याळोदला थांबायला पाहिजे हीच आम्ही विनंती करायला. ग्रामपंचायत सदस्य सुमित माळी, तसेच एक्समॅन म्हणून चंद्रशेखर जिरे, नारायण पाटील, दीपक वाघ आणि गिरीश महाजन आम्ही सगळे 8-10 लोक या ठिकाणी आलो आणि साहेबांना विनंती केली की आमचा हा एवढा ज्वलंत प्रश्न हा मिटायला पाहिजे एवढी विनंती. सर्व हिंदू धर्मीय बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या जम्मू काश्मीरमधील भगवान अमरनाथच्या दर्शनासाठी धुळे शहरातील भगवा चौक मंडळाचे सर्व सदस्य रवाना झाले असून ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली ही अमरनाथ यात्रा आयोजित करण्यात आली आहे. भगवा चौक मंडळाचे जवळपास 25हून अधिक सदस्य या यात्रेत सहभागी झाले आहेत. भगवान अमरनाथाच्या चरणी धुळे बदलाच्या विकासाचा संकल्प घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे हे भगवा चौक मंडळाच्या सदस्यांना घेऊन भगवान अमरनाथ यांच्या दर्शनासाठी रवाना झाले आहे. तब्बल 15 दिवसांची ही यात्रा असून यात मध्य प्रदेश राज्यातील ओंकारेश्वर महादेव, उज्जैन येथील महाकाल महादेव, बगलामुखी देवी, राजस्थान राज्यातील सावरिया सेट, पुष्कर येथील ब्रह्मा मंदिर, खाटूश्याम मंदिर, जयपूर नगरी, पंजाब राज्यातील सुवर्ण मंदिर, वाघा बॉर्डर, हरियाणा राज्यातील कुरुक्षेत्र भूमी, जम्मू काश्मीर पहलगाम मार्गे अमरनाथ यात्रा, तिथून श्रीनगर मार्गे ही यात्रा इंदोर येथे येऊन धुळ्याच्या दिशेने रवाना होणार आहे. या यात्रेत 25हून अधिक भगवा चौक मंडळाचे सदस्य सहभागी झाले आहेत. ॲडव्होकेट पंकज गोरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौकातून या कार्यालयाचं कामकाज सुरू राहील याचं नियोजन करण्यात आलं असून धुळेकरांना ज्याही अडीअडचणी असतील ते सोडवण्यासाठी भगवा चौक सदस्य निलेश चौधरी, स्वप्नील सोनवणे, दर्शन खंबायत, संकेत पाचपुते, सिद्धार्थ गोरे, योगेश वाघ यांच्यासह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. तसेच ॲडव्होकेट पंकज गोरे देखील त्यांच्या संपर्कात राहून समस्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मदत करतील. धुळ्याच्या बदलासाठी होय, धुळ्याच्या विकासासाठी धुळेकरांचा आशीर्वाद व साथ आहेत, पण भगवंताचा आशीर्वाद पाठीशी असावा लागतो. यासाठी गेल्या वर्षी केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, वृंदावन, मथुरा यात्रा करून पुन्हा नेपाळ येथील पशुपतीनाथ यात्रा देखील केली. यंदा 2024व्या वर्षी अमरनाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं असून भगवान भोलेनाथांचा जय जयकार करत ही यात्रा भगवा चौक येथून 10 तारखेला रात्री 10 वाजता रवाना झाली. यात्रेत सहभागी प्रवीण रामदास मुर्तडकर, विनोद देविदास रनमळे, मनोज दशरथ गवळी, योगेश वसंत गोरे, शरद भगवान गोसावी, जितेंद्र जवाहर पाटील, राकेश गुंडियाल, नंदकिशोर कारभारी रनमळे, भावडू नवरतन प्रजापत, कांचन राजेंद्र चांगले, आदित्य दत्तात्रय गोरे, गोकुळ मच्छिंद्र एलमामे, सौरभ सुरेश जवराळ, ज्ञानेश्वर सुभाष देवरे, जयवंत गुलाबराव मोरे, भावेश रवींद्र अहिरराव, राकेश एकनाथ मराठे, सोनू राधेश्याम मुर्तडक, आशिष सुरेश गोरे, ऋषिकेश नंदकुमार गोरे, सागर पोपट मोरे, आशिष रवींद्र भडागे,
प्रसाद नितीन खांडरे, मयूर राजेंद्र चांगले यांच्यासह भक्त रवाना झाले आहेत. धुळे शहरातील साक्री रोडवरील कुमारनगर भागात असलेल्या सेंट्रल बँक येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या संदर्भाची चौकशी होऊन कार्यवाही करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी धुळे शहरतर्फे जिल्हा प्रशासनात निवेदन देऊन करण्यात आले आहे. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की गोरगरीब महिलांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून त्याचा लाभ हा गरीब महिलांच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावा अशी कल्याणकारी तसेच इतर कल्याणकारी योजना राज्य शासनातर्फे राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी प्रत्येक पात्र महिला लाभार्थ्यांचे बँक खातं असणं आवश्यक आहे. परंतु सेंट्रल बँक कुमारनगर शाखा येथे नवीन बँक खातं उघडणं बंद असून मागील 1 महिन्यापासून अर्ज उपलब्ध नाहीत असं बँकेचं म्हणणं आहे. येथील बँक कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. बँक खातं उघडण्यास टाळाटाळ करतात. तरी जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतः लक्ष घालून उचित शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जन आंदोलन उभारेल व याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची व सेंट्रल बँकेची राहील असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर कैलास काळू चौधरी, तेजस रवींद्र रणसिंग, शमीर रफिक खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष कार्यालय येथे सेंट्रल बँक जी कुमारनगरला उपस्थित आहे तेथील काही नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. महाराष्ट्र शासनाने तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गरीब गरजू लाभार्थी महिलांसाठी ज्या माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे त्या योजनेसाठी बँक खातं हे आवश्यक आहे. तर त्या बँकेतले मॅनेजर आणि तिथले कर्मचारी हे अकाउंट उघडण्यास टाळाटाळ करताय आणि तसेच अरेरावीची भाषा करताय, नागरिकांना कोऑपरेट करत नाहीये. तर हे आम्ही जात पडताळणीसाठी शहानिशा करण्यासाठी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला ही सत्यता जाणवली. ही सत्यता जाणवल्यानंतर तिथे मॅनेजर देखील उपलब्ध नव्हते आणि कोणी आम्हाला एक फॉर्म या महिलांना दिलेला नाहीये. तर अशा बँक प्रशासनाचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करतो आणि आज सन्माननीय कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहे. सर्वांचेच लक्ष लागून असलेल्या वसई विरार महानगरपालिकेच्या नूतन कार्यालयाचे काल मोठ्या दिमाखात उद्घाटन संपन्न झाले. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांसह आमदार व आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुनी इमारत स्टेशनच्या जवळच असल्याने ट्रॉफिक आणि नागरिकांना ये-जा करण्यासाठी फार कसरत करावी लागत होती. नवीन इमारत 1 वर्षापूर्वीच बांधून तयार होती आणि आज मुख्यमंत्री यांच्या आदेशाने नवीन कार्यालयाचं लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आमदार क्षितिज ठाकूर, आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार हेमंत सावरा, महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. राज्य सरकार पैसे त्यातले 25%, 250 कोटी रुपयातले 25% टोकन अमाऊंट कलेक्टर ऑफिसला ट्रान्सफर पण झाली. हॉस्पिटल काल मुख्यमंत्र्यांना बदलून केला असताना मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना सांगितलं का उद्याला नारळ करून टाका, ती बड्डे गिफ्ट आहे. त्याच्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही विधानभवनात होतो. 6:30-7 वाजता शिंदेचा वाढदिवस आहे म्हणून आम्ही आलो. त्यावेळी कमिशनर महोदय आणि अन्य कामाला लागले. काही सगळा हा कार्यक्रम केला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उद्घाटन करा. 25 कोटीची ऑर्डर म्हणजे जो DR निघाला तो देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मी तर त्यावेळी सगळ्यात महत्वाचं एक आहे, श्रेय कुणाचा हे अख्खा महाराष्ट्राला माहिती. त्याच्यावर मार्गाची चर्चा नाही करायची. अरे जरा थांबा, घूम खाली घे भाई. श्रेयवादामध्ये मला काही पडायचं नाही. अख्खा महाराष्ट्र ही तर सुरुवात आहे. ही सुरुवात आहे भूमिपूजन. त्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं. ते हॉस्पिटल संपूर्ण प्लॅनिंग क्षितिजानीच केलंय त्याच्या मनाप्रमाणे. म्हणजे बाहेरच्या आर्किटेक्ट ते चुकून मी बोलून गेला
तुपाचे डबे आणि मशिनरीचे स्पेअर पार्टच्या आडोशाला लपवून ठेवलेली गुटख्याची तस्करी पकडण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे। ही कारवाई धुळे शहरातील पारोडा चौफुलीवर दुपारी करण्यात आली। या 24,31,200 रुपयांचा विमल गुटखा, 4,08,800 रुपयांची तंबाखू आणि 12 लाखांचा ट्रक असा एकूण 40,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहाडी येथील ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे। वाहनाची तपासणी करत असतानाच MH18 BA 1903 क्रमांकाचा ट्रक येताच त्याला अडवण्यात आले। चालकाकडे विचारणा केली असता चालकाने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली। ट्रक ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यात मशिनरीचे स्पेअर पार्ट, तुपाचे डब्बे, प्लास्टिकचे सीट आढळून आले। पण माहिती परिपूर्ण आणि खात्रीशीर असल्यामुळे हे सर्व साहित्य बाजूला करण्यात आले असता त्याच्या आडोशाला लपवून ठेवलेला 24,31,200 रुपयांचा विमल गुटखा, 4,08,800 रुपयांची तंबाखू आणि 12 लाखांचा ट्रक असा एकूण 40,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी ट्रक चालक राहुल भटू ढालवाले, वय वर्ष 24, राहणार पिंपळादेवी शाळेच्या पाठीमागे, मोहाडी उपनगर धुळे याला अटक करण्यात आली। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, अमर मोरे, अमित गवळी, कर्मचारी संदीप पाटील, रवींद्र माळी, संदीप सरक, संतोष हिरे, रवी किरण राठोड, सुनील शेंडे, निलेश पोद्दार, हर्षल चौधरी आदींनी ही कारवाई केली। प्रलंबित मागण्यांबाबत सरकारतर्फे कुठलीही कार्यवाही किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आजपासून काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले। टप्प्याटप्प्यात आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येणार असून 15 जुलै रोजी विरोधक कामबंद आंदोलन करतील असा इशारा संघटनेने दिलाय। राज्य शासनाला दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी जेवणाच्या सुट्टीत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली। 12 जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात आलं। 15 जुलै रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा यावेळेस देण्यात आला। निवेदनावर महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष किशोरी हरणे, कार्याध्यक्ष संजय जगताप, अध्यक्ष सुरेश पाईकराव, सरचिटणीस योगेश जिरे यांच्यासह शुभम सोमवंशी, दीपक हटकर, दीपक पाटील, अनिल पाटील, अमोल पाटील, किरण चौधरी, दीपक महाले, VG बाविस्कर, अजय खैरनार, राकेश प्रसाद, विनोद चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटना सचिव, आज आम्ही काळ्या भीती लावून आज कामकाज चालू करणार आहोत। दुसरी गोष्ट, शासनाने आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचं जे महसूल सहाय्यक ग्रेड पे आहे ते 1900 वरून 2400 करावं। दुसरी गोष्ट, आकृतीबंध जो आहे आमचा महसूलचा तो तयार करण्यात यावा। तसेच नायब तहसीलदारांचं जे ग्रेड पे आहे ते 4800 करण्यात यावं, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि उद्या दिनांक 11 जुलै रोजी आमचं भोजन काळात निदर्शने असतील। त्याच्यानंतर जर शासनाने अजूनही दखल घेतली नाही तर आम्ही 12 जुलै 2024 रोजी लेखणी बंद करून आंदोलन करणार आहोत। आणि जर शासनाने परत आमची या मागण्यांची दखल घेणार नाही तर आम्ही 15 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहोत। संपामध्ये 28 कर्मचारी आम्ही संपावर उतरणार आहोत। जर नागरिकांची गैरसोय झाली तर याला जबाबदार शासन राहील, याची दखल घ्या। लाडकी बहीण योजनेपासून एकही महिला वंचित राहू नये म्हणून शिवसैनिक मैदानात उतरले आहेत। शिवदूत आणि बूथ प्रमुखांच्या माध्यमातून संपूर्ण धुळे शहर पिंजून काढण्यात आले आहे। तब्बल 65,000 फॉर्म आणि माहितीपत्र घरोघरी वाटप करण्यात आले आहे। उद्यापासून शहरातील प्रत्येक भागात तब्बल 15 ते 20 कॅम्प लावून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑनलाईन भरून घेतले जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी संतोषी माता चौकातील शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली।
लाडकी बहीण योजनेची घोषणा झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शासकीय फॉर्म उपलब्ध करून घेत शहरातील भागाभागा शिवसेनेचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, शिवदूत यांच्या माध्यमातून योजनेचे फॉर्म व माहितीपत्रक घरोघरी वाटप करत एकही लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तब्बल 1 लाख लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत शिवसैनिक मैदानात उतरले आहेत। बघता बघता आठवड्याभरात 65,000 माहितीपत्रक व फॉर्म घरोघरी वाटण्यात शिवसैनिक यशस्वी झाले। लवकरच 1 लाखाचा टप्पा शिवसैनिकांच्या जोरावर धुळे जिल्हा शिवसेना पूर्ण करेल व गरज पडली तर अजून जास्तीचे फॉर्म वाटून आमच्या लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येईल। आता पुढच्या टप्प्यात उद्यापासून शहरातील प्रत्येक भागात कॅम्प लावत वायफाय यंत्रणेसह कॉम्प्युटर, लॅपटॉप व मोबाईलद्वारे लाडक्या बहिणींचे फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी शिवसेना संपर्क कार्यालय शिवतीर्थ व जवळपास 15 ठिकाणी फॉर्म भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। गरज पडल्यास अजून कॅम्प वाढवत या योजनेतून लाडक्या बहिणींना लाभ मिळवून देण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे। 31 ऑगस्टपर्यंत या योजनेची फॉर्म भरण्याची मुदत असून 31 ऑगस्टला जरी आपण फॉर्म भरला तरी आपणास जुलैपासून लाभ मिळणार आहे। त्यामुळे काळजी घेत घाई गर्दी न करता व्यवस्थितपणे आपले फॉर्म भरावे व या क्रांतिकारी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेला महानगर प्रमुख संजय वाल्हे, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप, युवा सेना जिल्हाध्यक्ष मनोज कोळेकर, शहर अध्यक्ष कल्पेश चव्हाण, अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष हाजी हासिम कुरेशी उपस्थित होते। 27 जुलै 2024 या राज्य अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकनायक, महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी एक अतिशय क्रांतिकारी योजना राज्यातील महिला भगिनींसाठी जाहीर केली। तसं बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या राज्य युती शासनाच्या माध्यमातून या राज्यावर विराजमान झालेले मुख्यमंत्री म्हणून, तेव्हापासून हे राज्य सरकारचं धोरण महिला भगिनींना केंद्रस्थानी ठेवून कामकाजाचं आहे। अनेक योजना असतील, त्याच्यामध्ये जन्म झाल्याबरोबर मुलीच्या खात्यावर तिच्या लग्नापर्यंत 1,01,000 रुपये पडतात। महिलांना म्हणजे जे एसटी महामंडळ तोट्यामध्ये चाललं होतं, असं वाटायचं की काही काळानंतर एसटी महामंडळ हे बंद होईल, एसट्या बंद होतील, परंतु त्यावेळेस देखील अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेत महिलांना एसटी भाड्यामध्ये 50% सवलत देत महिलांसाठीचं एक चांगलं धोरण आणून मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस देखील महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आणि एसट्या या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक बस स्टँडवरून बाहेर निघणारी एसटी ही महिला भगिनींमुळे अशी फुल भरून गच्च भरून प्रवासाला लागली। त्याच्यानंतर ज्यावेळेस हा अर्थसंकल्प सादर झाला त्यावेळेस महिला भगिनींना स्वयंपाक करताना गॅस हा महाग वाटत होता किंवा आहेच महाग, परंतु प्रत्येक पात्र महिला भगिनीला, प्रत्येक परिवाराला वर्षातून 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचं धोरण युती सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलं। मला असं वाटतं सर्वसामान्य परिवाराकडे वर्षाला 3 गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी किंवा वापरण्यासाठी पुरेसे होतात। आणि त्याच्यानंतर अतिशय क्रांतिकारी योजनेचं मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय क्रांतिकारी योजना महिला वर्गाच्या जीवनामध्ये, महिलांच्या जीवनामध्ये महिलांच्या सशक्तीकरणाकडे वाटचाल झाली पाहिजे, महिला सशक्तीकरणाचं धोरण पुढे आलं पाहिजे, यासाठी प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 1500 रुपये दरमहा जातील ही एक योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ही क्रांतिकारी योजना मुख्यमंत्री महोदयांनी युती शासनाने जाहीर केली। पावसाळ्यात विद्युत अपघाताचे धोके जास्त संभवतात। हे धोके टाळण्यासाठी
नागरिकांनी घरगुती व सार्वजनिक वीज यंत्रणेपासून सावध व सतर्क राहणे गरजेचे आहे। सध्या तर हे धोके जास्त वाढत असल्याने वीज ग्राहकांना हे धोके टाळण्यासाठी महावितरणकडून सर्किट ब्रेकर बसवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अंतर्गत वायरिंग किंवा उपकरणांमधील दोषांमुळे सर्किट ब्रेकर म्हणजेच विद्युत अपघात टाळणारे प्राथमिक व महत्त्वाचे सुरक्षा कवच आहे। विविध उपकरणांचा क्षमतेपेक्षा अधिक वीज वापर, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये दोष निर्माण होऊन करंट लिकेज होणे, शॉर्ट सर्किट होणे, व्होल्टेज वाढणे, अर्थ फॉल्ट होणे आदी प्रकारापासून होणारे विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्किट ब्रेकरकडून वीज प्रवाह खंडित केला जातो। हा सर्किट ब्रेकर साधारणतः 2000 ते 3000 रुपये किमतीत विकत मिळतो। सर्किट ब्रेकर सुरक्षा कवच असल्याने ते प्राधान्याने घर, कार्यालय आदी ठिकाणी लावून घेणे आवश्यक आहे। विद्युत अपघात टाळण्यासाठी आर्थिंग योग्य स्थितीत आहे व त्याची किमान 2 वर्षांनी खात्री करून घेणे गरजेचे आहे। नवीन वास्तू बांधताना प्रामुख्याने आर्थिंगसह सर्किट ब्रेकर लावणे गरजेचे आहे। मात्र जुन्या वास्तूंमध्ये ते नसल्यास तात्काळ लावणे आवश्यक आहे, असे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। अमरनाथ यात्रा केल्याने जीवन सफल होते। चुकीचे विधान करणारे भाजपाचे रमेश सरग यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, भारत आदिवासी पार्टीची मागणी। वाळू उपशामुळे नदी नाल्यांसह ग्रामस्थांचं अस्तित्व धोक्यात। ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली भगवा चौक मंडळ अमरनाथ भगवानच्या दर्शनासाठी रवाना। धुळ्यातील कुमारनगर भागातील सेंट्रल बँकेत ग्राहकांची होते मोठी गैरसोय। वसई विरार महानगरपालिकेचे दिमाखात उद्घाटन। गुटख्याच्या तस्करीवर धुळे एलसीबीची धडक कारवाई। प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज। लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये यासाठी शिवसैनिक उतरले मैदानात, मनोज मोरेंची पत्रकार परिषदेतून माहिती। विद्युत अपघात टाळण्यासाठी सर्किट ब्रेकर वापरा, महावितरणचे वीज ग्राहकांना आवाहन। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।